श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। समुद्राच्या आणि योग्याच्या लक्षणांची तुलना करता करता योग्यामध्येच अधिक विशेष दिसला, म्हणून योग्याची योग्यता तत्वतः सांगतो ती ऐक. समुद्रामाजी जळ, लाटांखाली अति चंचळ, योगिया अंतरी अति निश्चळ, नाही तळमळ कल्पना. समुद्राचे जल लाटांच्या खाली अतिशय चंचल असते, परंतु योग्याचे अंतःकरण अगदी शांत असते. तळमळीची कल्पनाही त्याच्या मनाला नसते. समुद्र क्षोभे वेळोवेळे, योगिया क्षोभेना कवणे काळे, सर्वथा योगी नुचंबळे, योग बळे सावधू. समुद्र वरचेवर क्षुब्ध होतो, योग्याला केव्हाही क्षोभ होत नाही. योग्याचे मन कशानेही उचंबळत नाही, तो योग बलाने नेहमी सावध असतो. समुद्री भरते पर्व संबंधे, योगिया परिपूर्ण सदानंदे, समुद्री चढू वोहटू चांदे, योगिया निज बोधे सदा सम. समुद्राला अमावास्या पौर्णिमेच्या पर्वकाळीच पूर्ण भरती येते, पण योगी आत्मानंदाने सदा परिपूर्ण असतो. समुद्राला चंद्राच्या उदयास्ताप्रमाणे भरती ओहटी असते, पण योगी आत्मबोधामुळे सर्वदा सम असतो. समुद्र सर्वान प्रतीक्षार, तैसा नव्हे योगीश्वर, तो सर्वा जीवांसी मधुर, बोधू साचार पैत्याचा. समुद्राचे जल सर्वांना खारट लागते, योगीराज तसा नसतो. तो सर्व जीवांशी गोड असतो आणि त्याचे ज्ञान सत्य असते. जयासी बोधू नाही पुरता, अनुभव नेणे निजात्मता, त्यासी कैची मधुरता, जेवी अपक्वता सेंदेची. ज्याला पूर्ण बोध नसतो आणि जो अनुभवाने आत्मस्वरूप जाणत नाही, त्याला कच्च्या शेंदाडाप्रमाणे मधुरता कोठून येणार. सागरी वरुशल्या घन, वृथा जाये ते जीवन, तैसा योगिया नव्हे जाण, सेविल्या व्यर्थपण येवो नेदी. समुद्रात मेघाने वृष्टी केलेले जल व्यर्थ जाते, तसे योग्याचे नाही. त्याची सेवा केलेली तो कधीही व्यर्थ जाऊ देत नाही. अल्पही योगिया होये घेता, तेणे निवारी भवव्यथा, या लागी मुमुक्षी सर्वथा, भगवत भक्ता भजावे. योग्याने अल्प जरी स्वीकारले तरी तो भक्तांची संसार व्यथा घालवतो. यासाठी मुमुक्षुने भगवत भक्तास सर्व प्रकारे भजावे. वर्षा काळी सरिता सकळ, घेऊनी आल्या अमूप जळ, तेणे हरुषे जेना प्रबळ, न चढे जळ जळाब्धी. पावसाळ्यात सर्व नद्या अपार जल घेऊन जरी आल्या तरी समुद्र हर्षाने उचंबळत नाही अथवा समुद्राचे जल चढत नाही. ग्रीष्मकालाची ये प्राप्ती, सरितांचे यावे राहती, ते मानुनिया खंती, अपापती वोहटेना. किंवा उन्हाळ्यात नद्यांचा प्रवाह बंद होतो, तेव्हा त्या चिंतेने तो समुद्रराज सुकत नाही. तैसेची योगियांच्या ठाई, नाना समृद्धी आलिया पाही, अहंता न धरी देही, गर्वू काही चढेना. त्याचप्रमाणे योग्याजवळ नाना प्रकारचे ऐश्वर्य चालून आले तरी तो त्याचा अभिमान धरीत नाही किंवा यत्किंचित गर्व बाळगीत नाही.
समृद्धी वेचिलिया पाठी, खंती नाही योगिया पोटी, तो नारायण परदृष्टी, सुख संतुष्टी वर्ततू. आणि ते नाहीसे झाले तरी त्याचा खेद मानित नाही. तो नारायण परदृष्टीने सुखाने संतुष्ट होऊन राहतो. संपत्ती माझी असता, मी संपन्नू हे नाठवे चित्ता, दरिद्र आलिया दरिद्रता, नेणे सर्वथा योगिया. संपन्न स्थितीत असला तरी मी धनिक असे त्याच्या मनाला वाटत नाही. गरिबी आली तरी योग्याला दारिद्र्य कधी ठाऊकच नसते. दरिद्र आणि संपन्नता दोन्ही समान त्याची चित्ता, नाही प्रपंचाची आसक्तता, नारायण परतत्वता निजबोधे. दारिद्र्य आणि श्रीमंती या दोन्ही अवस्था त्याच्या मनाला सारख्याच वाटत असतात. त्याला प्रपंचाची आसक्ती नसते. तो आत्मबोधाने खरोखर नारायण स्वरूपच झालेला असतो. या प्रपंचाचा कठीण लागू, नाशासी मूळ स्त्री संगू, येची विषयी गुरु पतंगू, केला चांगू परियेसी. या प्रपंचाचा संबंध फार कठीण आहे. स्त्री संग हे नाशाचे मूळ आहे. याविषयी मी पतंगाला चांगला गुरु केले, तेच आता ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.